नमस्कार. आशा रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आज आपण कारल्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग बघूया. इथे मी कारले घेतलेली आहेत. 1 किलो कारले आहेत. हे 3 लिंबू आहे. मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि हा लसूण सोलून घेतलेला आहे असा अख्खा. तर हे गावाकडच्या पद्धतीने मी बनवणार आहे आज कारलं. आमच्या गावाकडे असं करतात. तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आज. चला तर मग बघूया. गॅस पेटवते. पाणी टाकते. कारले मी धुवून घेतलेली आहेत. हे आपण शिजवून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्येच लिंबू, मिरची आणि लसूण हे साहित्य आपण टाकून घेणार आहोत. वेगळ्या पद्धतीचं आहे हे कारलं. खूप छान लागते हे पण कारलं, असं लोणच्यासारखं लागते. मीठ टाकून घेणार आहोत. दोन चमचे मीठ टाकलेले. तर हे आपण आता 15 मिनिटं शिजवून घेणार आहोत आणि नंतर परत तेलामध्ये याची फोडणी करणार आहोत. चला तर मग शिजलेले आहेत आपली कारली. पाण्यातून काढून घेऊया. साधी सोपी रेसिपी आहे. पटकन झटपट होणारी अशी रेसिपी आहे. फक्त शिजवून घ्यायचे कारलं आणि फोडणी द्यायची, झालं. आणि चवीला पण छान आहे खूप. आणि कडू पण अजिबात लागत नाही हे कारलं असं ह्या पद्धतीने केल्यावरती. कढई तापलेले, तेल टाकून घेऊया. चार 5 चमचे मी तेल टाकून घेतलेले. अर्धा चमचा हळद टाकूया. कारले आपण त्याच्यात टाकून घेऊया. हे 1 किलो कारलं आपले टिफिन जातात म्हणून हे जास्तीचं कारलं मी घेतलेलं आहे. आपण आधी पण मीठ टाकलं होतं कारलं शिजवताना. आता पण वरनं चवीनुसार टाकून घेऊया मीठ, कारण ते पाणी आपण टाकून दिलं ना, शिजवलेलं गरम पाणी. चांगलं 5 मिनिटं हलवून घेऊया. नक्की करून बघा तुम्ही पण हे कारल्याची भाजी आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ती. अजिबात कडू लागत नाही कारला.
साधी आणि सोप्या पद्धतीची भाजी आहे ही. झटपट होणारी आहे अशी एकदम. झालेली आहे आपली फायनली भाजी कारल्याची. बघू शकता तुम्ही. नक्की करून बघा. आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.